तर आमचे सर्व तरुण मित्र आहेत त्यांना गोकुलाष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देईन। आपले आजच्या सराव शिबिरचे आयोजक भास्करदादा कुरसंगे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की आमच्यासारख्या तरुणांना या ठिकाणी व्यासपीठ देण्याचं काम आज त्यांच्यासारखे नगरसेवक आज या प्रभागामध्ये करत आहेत। आणि त्याचबरोबर नुसतंच या ठिकाणी सराव शिबिर न ठेवता त्यांनी दहीहंडी पथकातील जी मुलं आहेत त्यांच्या संरक्षणाची सुद्धा काळजी त्या ठिकाणी घेतलेली आहे। आपण बघाल की त्यांनी आपलं सेफ्टी हेल्मेट आणि जॅकेट, लाईव्ह जॅकेट हे मुलांना आम्ही या ठिकाणी वाटप करत आहोत आणि रोख रक्कमसुद्धा देत आहोत जेणेकरून त्यांना पथकातल्या मंडळाला कुठे ना कुठेतरी हातभार लागतो। उत्सवाची परंपरा आहे आणि हिंदुत्वाची शान ज्याला आपण म्हणतो तसं आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून या सणांना एक वेगळं रूप, एक वेगळं वळण या महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे आपण बघतो। तसेच आमचे गोरगरिबांचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांची सुद्धा दहीहंडी गेली 20 वर्ष फेमस या मागाठाण्यामध्ये आहे। तसंच या ठिकाणी नगरसेविका रिद्धिताई कुरसुंगे आणि भास्करदादा यांनी या ठिकाणी सराव शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक गोविंदाचं संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना महत्त्व या ठिकाणी दिलं जातं, त्यांची काळजी घेतली जाते। परवाच आमच्याकडे 4 दिवसापूर्वी एका गोविंदाची दुर्घटित घटना घडली तर त्या कुटुंबाला संपूर्ण मदत आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी त्या महिलेचं आधार कार्ड, पॅन कार्ड काढून बँकेत अकाउंट ओपन करून देऊन त्या ठिकाणी मदत देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आम्ही सण जरी साजरे करत असलो तरी लोकांच्या संरक्षणाची, जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी जी घेतलेली आहे ती कोणी टाळत या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करेन की खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। मला वाटतं राजसुद्धा देवीपाड्यातल्या मैदानाची तयारी करून या ठिकाणी आलेला मगाशी TV9 दहीहंडी हा आपल्या श्रीकृष्णाने त्यांच्या टोळीबरोबर केलेला हा एक उपक्रम आहे। हे त्यांची टोळी सगळीकडे जायची, तसेच ही आमची सगळी आमच्या 11 नंबर वार्डातली आजूबाजूच्या वार्डातल्या ज्या टोळ्या आलेल्या आहेत, जे दहीहंडी पथक आलेले आहेत ते खूप चांगल्या गोष्टी करतात। पण ह्या लोकांना एकच सांगायचं आहे की तुम्ही जे वर चढवता त्या लोकांनी तुम्ही त्यांना प्रिकॉशन द्या, त्यांना व्यवस्थित वर चढवा आणि त्यांना ते सेफ्टी बेल्ट आणि ते सगळं लावूनच त्यांना वर चढवायचं आहे। कारण 1-2 दिवसाआधी काही अशी दुर्घटना झाली ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात, तर ह्या घडू नये आणि व्यवस्थित सगळ्यांनी हे चांगलेपणे हे सगळं करा। खूप मोठे थर नाही लावले तरी चालते, 3, 4, 5ही तुम्ही लावू शकता, 6, 7, 8 थर लावायची गरज नाही आहे। कारण आपल्याला तो आपला एक सण आहे, तो आपल्याला करायचा आहे, ना की आपल्याला दाखवायचं आम्ही किती मोठं करू शकतो। सलामी देत आहे असं आहे की आम्ही जवळजवळ मागील 25 वर्षापासून सराव शिबिर आम्ही घेतो आहे। करोना काळामध्ये नंतर मागे बंद झालं, पण पुन्हा आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने पुन्हा सराव शिबिर या वर्षापासून आम्ही चालू केलेलं आहे। आणि सराव शिबिर चालू करण्याचं उद्दिष्ट असं आहे की उद्या दहीहंडीचा उत्सव आहे, त्याच्या आधी आपण रंगीत तालीम जशी करतो एखाद्या नाटकाची, पिक्चरची, तर त्याच्याप्रमाणे ही रंगीत तालीम आदल्या दिवशी आपण त्यांना कॉन्फिडन्स वाढावा आणि तो रंगीत तालीममध्ये त्यांना कळतं की बाबा आपण किती तारापर्यंत लावू शकतो, त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा यासाठी आपण हे सराव शिबिर मागील 25 वर्षापासून आयोजित करतो। आणि हेच उद्दिष्ट आहे की आपला जो हिंदूंचा सण आहे त्याला चांगलं एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं, हिंदूंच्या सणाला आपण हिंदूंचा सण वाढावा। कारण हल्ली विसरत चाललेली आहेत मुलं, परंतु आम्ही आपले प्रकाशदादा सुर्वे आपण बघितलं असाल की गेली 15 वर्ष आपण दहीहंडीचा उत्सव प्रकाशदादा करतात आणि या मागाटण्यामध्ये सगळ्यात मोठा उत्सव दादांच्या माध्यमातून होतो। आणि तसंच शिबिर आपण घेऊन हा उत्सवाला आपण एक कुठेतरी आपण चालना देण्याचं काम आपण या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत। एवढं सांगेन की मुलांनी एक तर कोणी दारू पिऊ नये, ड्रिंक करू नये आणि आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि जखमी होऊ नये, त्या स्वतःची काळजी घ्यावी आणि उत्सव मोठ्या उत्सवावा आणि जल्लोषामध्ये करावा। हेच आमचे नगरसेवक श्री भास्करदादा कुरसुंगे आणि रिद्धिताई कुरसुंगे यांच्या आयोजनाखाली सराव शिबिरचं या ठिकाणी आज उत्सव सुरू आहे। या कार्यक्रमाला आमचे युवा सेनेचे राज सुर्वेजी, आमच्या विभागप्रमुख मीनाताई पानमंजी आणि सर्वच आमच्या शिलाताई गांगुर्डे,
उपस्थित सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि समोर मोठ्या प्रमाणामध्ये बालगोपाळसुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांना आतुरता आहे सरावाची आणि म्हणून आपण याच्यामध्ये वेळ न घेता या मागाठाणे विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता सराव शिबिरसुद्धा व्हायला लागलेत. आमदार प्रकाशदादा सुर्वेंची मुंबईमधली सगळ्यात मोठी ही दहीहंडी आणि तिची आम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे आणि उद्या आमचे युवा नेतृत्व राजदादा याच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण मुंबई शहरातून नव्हे तर बाहेरूनसुद्धा त्या ठिकाणी बालगोपाळ येणार आहेत आणि उद्याच्या जो दहीहंडी उत्सव आहे त्याचा महोत्सव आज तुम्ही बघितलं असाल की डॉक्टर भास्कर कुरसंगे दादा यांच्या माध्यमातून आणि रिद्धिताई कुरसंगे यांच्या माध्यमातून आज इथे मोठं भव्य शिबिर या ठिकाणी दहीहंडीचं या ठिकाणी पथकाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. खरोखर खूप सुंदर असं आयोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि आपण त्याचं नारळ या ठिकाणी आत्ताच जस्ट वाढवलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असाल की भास्कर दादांचं पण हे आता चौथी टर्म जी नगरसेवक पदाची येईल ती चौथी टर्म येईल आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती कामं केली आणि काय केलं हे आम्हाला सांगायची वेळ नाही आहे की ह्या विभागासाठी त्यांनी अहोरात्र सगळ्यांसाठी काय केलेलं आहे ते जनतेने बघितलेलं आहे. दादांना आवाज दिला तर रात्री ॲम्ब्युलन्सची सेवा असू दे किंवा कुठलाही आवाज दिला तर दादा आणि रिद्धिताई या ठिकाणी प्रत्येकांसाठी धावून जातात. हीच त्यांची पोचपावती आहे आणि येणाऱ्या इलेक्शनला दादांची पोचपावती सगळ्यांना दिसेल.